हे हाय हॅलो नमस्कार गाईज, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पोगो 143. तर आज व्लॉग बनवायचं कारण असं आहे, आज आहे माझा शो जो की आहे सानपाडाला आणि जत्रा शो आहे वेस्टर्नचं. तर आता मी निघालो आहे, आता ऑन द वे आहे. बी कॅबिनला चालू तिथून ऑटो पकडेल. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. तर गाईज मी तिकीट काढली, आता प्लॅटफॉर्मवर बसलो आहे, पण अजून ट्रेन आली नाही. तर ट्रेनची वाट बघतोय मी. हे गाईज, तर मी ट्रेनमध्ये आता बसलो आहे आणि आता ट्रेन सुरू झाली आहे. तर आता मी निघालो आहे. हे गाईज, तर मी आता उतरलो आहे ठाणे स्टेशनला आणि आता इथून वाशी ट्रेन पकडेल. तर बघेल तर वाशी ट्रेन कितीची लागली आहे ते. गाईज, तर मी ट्रेनमध्ये बसलो आहे, वाशी ट्रेन लागलेली, लगेच बसलो आणि आता वाशीला पोहोचून भेटेल तुम्हाला. वाशीला मला सीमा आणि किट्टूजी भेटेल. अजून एक कोण डान्सर ते मला माहीत नाही आहे, तर बघू ते डान्सर कोण आहे ते. हे गाईज, सीमा आलेली आहे. ज्या सीमा अंदर रुक दीदी को जाने दे, रुक मी आ जाते ते टाक. आणि किट्टू दीदी पण आम्हाला भेटलेली आहे. किट्टू दीदी पण आलेली आहे गाडीत. आम्ही ऑटो केले, तर चाललो आम्ही स्पॉटवर. ते हाय कर. हे गाईज, तर इथे आम्ही आलो जत्रेत. बांगड्या बघतायत किट्टू दीदी आणि सीमा. तर ही आहे आमची जत्रा. इथे आज आहे आमचा शो. तर ही कैरी घेतली गाईस. नमक डालने का? हाँ डालो, बस बस. हा आहे आमचा स्टेज आणि इथे आहे आमचा शो. आगरी कोळी महोत्सव 2025 कोपरेगाव फेस्टिवल. सीमा इधर आ. हे गाईज, तर आम्ही मेकअप करतो आता आणि मेकअप रूमची लाईट गेली आमच्या. तर आम्ही बसलोय. सीमा किट्टू पण आवडतात आणि मी पण. किट्टू बघा. तर आता मी तयारी करतोय आणि बघत लाईट कधी येते. हे गाईज, तर माझा मेकअप झालाय आणि लाईट पण आता आली आहे जस्ट. आणि मी बाहेर आलोय, मुली चेंज करतात म्हणून मी बाहेर आलोय. काय म्हणजे करते काय ही का? आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार फेस्टिवल के माध्यम से यहाँ पर बहुत सारे स्टॉल. आमची ताई तयार झालेली आहे. आम्हाला नाश्त्याचा टाइम झाल्याने आम्ही ब्रेक घेतला, तर नाश्ता करतो आम्ही सगळेजण. तर मी राईस मागवलाय, सीमाने नूडल्स, अमृता दीदीनी मंचुरियन, किट्टू दीदीनी पापड मागवले, मसाला पापड, आणि अँकर दादाने दाबेली. तर आम्ही नाश्ता करतो आता. एक एक एंट्री आमच्या, एक एक नाही, हा एक एक एंट्री, अजून एक एक एंट्री बाकी आहे आमची. 2-2 एंट्री बाकी आहे.
एंट्री झाली आता बसली दीदी. दुसरी तिसरी कशी काय तिसरी? अगं दुसरी दीदी, ब्रेकच्या आधी एक, ब्रेकच्या नंतर आता एक. दोनच एंट्री झाल्या. तुझी एडिट झाली काय? हे माझी 3 झाली दीदी. काय अशी करते? तू घरी जा. समजली ना? घरी जाणार आहे मी. यायला घरी पाठवा. मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त पेमेंट द्या. नाही तर पेमेंट आम्हाला वाटून द्या. वाव. हे आज किट्टू ती जाणार, तिला द्या पेमेंट का? ए प्रथमेश, अय्या प्रथमेश कुठं आला इथं शोला? गाईज आम्हाला इथे भेटायला प्रथमेश आलेला गपचूप भेटून गेलाय. प्रथमेश शेपटी वर होती. प्रथमेश बिन शेपटीचा होता. अय्या गाईजचा साऊंडचा प्रॉब्लेम म्हणून आम्ही आराम करतोय. साऊंडचा इश्यू झालाय काहीतरी, टेक्निकल इश्यू. नाहीतर आमची तिथे एंट्री करणार होती. हे गाईज आमचा साऊंड खराब झालाय तर आमचा पॅकअप दिलाय आम्हाला आणि 9:30 वाजल्याने पॅकअप दिलाय आम्हाला. तर आम्ही पटकन पॅकअप करतो आता. हे बघा हे लोक पण टाइमपास करतात कारण पॅकअप अजून बोलले नाहीयेत पण पॅकअप होणार आहे कारण टाइम होऊन गेलाय. 10 तर वाजलेत पण अजून पॅकअप दिला नाहीये त्यांनी. पॅकअप तर आहेच, शो आता होणार नाहीये. पण आता मी दीदीला फोन करतो. स्पीकर खराब झाला तर आम्ही करू शकत नाही. आम्ही आता पॅकअप करणं भाग आहे आम्हाला. तर आम्ही पॅकअप करू, ताईला फोन करू आणि पॅकअप करू. पॅकअप करते दीदी वगैरे. सीमा पण पॅकअप करते. तर दीदीचा व्हिडिओ चाललाय, व्हिडिओ टाकते मी. तो व्हिडिओ पोस्ट करेल तुम्हाला युट्यूबला माझ्या ह्या ब्लॉग मध्ये दीदीचा हा व्हिडिओ टाकेन. बघा आहे पुढे बघा. A few moments later. हे गाईज तर आमचा पॅकअप करून झालाय आणि आम्ही सगळ्यांचं पॅकअप झालं तर आम्ही थोड्या वेळात निघू. 5-10 मिनिटात पेमेंट घेऊन निघू आता आम्ही. गाईज आम्ही टोरामध्ये बसलोय. अमृतताई आणि किट्टू दीदी आणि मी आणि सीमा. तर बघा तुम्ही अमृतताई. आता फास्ट होईल लगेच. झाला अमृताई झाला. आता खोल डोळे. आई सीमा बघा सीमा. संपलं. अमृताई झालं. चला उतरा. का अजून बसायचं आहे? अरे खोल ना असं. ऐका अमृताई रडली. बाबा तो तोंड बा अमृताईचं. ये ना खाली. घबरा तू पागल माणूस. काय झालं अमृताई? ये डोळे बघा ती रडली अक्षरशः. अरे 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 पण ही बघ अमृताई. अगं ही बघ जागा छोटकिट्टी ती. चल 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 माझा हात पकडून चल. हो चल. मला बसवलंय. तेरे को शराब लगेगा मेरा. पहिल्यांदा बसली दीदी. आम्ही आता झुकझुक गाडीमध्ये बसलोय. म्हणजे गाडी नाही ते प्लेन, छोटे प्लेन आहेत. मी फर्स्ट टाइम बसलोय याच्यामध्ये. आता बघू कसे चालले. भरपूर फुल झाले सगळे. काहीच तर जत्रे म्हणून आता आम्ही बाहेर निघालोय. ऑटो पकडून जातो आता मग आम्ही तुर्भे स्टेशनला.
खूप मज्जा आली आम्हाला. अजून काही काही जणांना चक्कर येते, चक्कर जात नाही त्यांची. मी आणि किट्टू दिदी आम्ही दोघं 2 पाण्यात बसलो, बाकी हे लोक एक पाण्यात बसले. डरपूक लोक आहेत ना, डरपूक अमृताई, डरपूक सीमा. गाईस तर आम्ही आलोय आता तुर्बे स्टेशनला आणि प्लॅटफॉर्मवर आलोय आणि अजून ट्रेन आली नाही तर ट्रेनची वाट बघतोय. त्या खावडीच्या रिक्षावाल्यामुळे ना आमची 1 मिनिटामुळे ट्रेन गेली आहे. एक ऑटोवाला भेटलेला जाम आगाव होता, 10 रुपयासाठी रडत होता, तर त्याच्यामुळे आमची 1 सेकंडसाठी ट्रेन मिस झाली. तुला बोलू देत नाही रेंज बद्दल बोलू देत नाहीये, रेंज बद्दल बोलू देत नाही म्हणून लाईट जातीये. रेंज बद्दल बोलू नाहीये, लाईट पाहिली बघेल तो काय खरं नाही. त्या काळ्याला बघते, काळ्या तू बघ तुझ्यासाठी हे वाक्य बोलते, काळ्या तू बघ पागल तुला 2 फटके दिले. रेंज मम्मीला ओरड घरी गेल्यावर आठवणी आपल्या बघितलं, मम्मीला ओरड रेंज बघ, रेंज बघ. वाव छान जोडी बघू शकता, जोडी उठून दिसतीये, किती जोडी उठून दिसतीये बघू शकता तुम्ही. छान अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा सीमाचा. काय झालं? बघितलं तुम्ही कसं वाटलं? ती छान ना. तर ती किट्टूची सासरवाडी आली आहे. बाय किट्टू ती जा व्यवस्थित. तिची बॅग बघा तिने माझ्याकडे दिली आहे, ती चालली आता साईबाबाच्या दर्शनात चालली आहे ती. भाऊजी पण आहेत. जा हॅपी जर्नी, एन्जॉय करून ये, लाईफ बना दे. भाऊजींना सांग मी विचारलं. हे गाईस तर मी अंबारा स्टेशनला आता उतरलोय आणि ट्रेनमध्ये गर्दी होती त्यामुळे ट्रेनमधलं काही दाखवता नाही भेटलं मला. तर आता सीमा आहे आणि मी आहे, किट्टूदी उतरली. तर आता मी चाललोय घरी. हे गाईस तर रात्री मी घरी आलो आणि झोपून गेलो, तर आत्ता उठलो. तर ब्लॉग कसा नक्की कळलं, जास्त भरपूर फास्ट काही दाखवत नाही आलं कारण डान्स आमचे खूप कमी झाले, 2-2च एंट्री झाल्या. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असंच चालू. टाटा बाय बाय.